ईश्वराचं वचन सांगतं की आनंद करणाऱ्या बरोबर आनंद करा. आणि तो आनंद जो जगाचा आनंद नाही, तो येशूचा आनंद आहे. हालेलुया. आणि तो आम्ही जग जरी सोडलं तरी तो संपणार नाही. हालेलुया. म्हणून त्या देवाच्या गौरवासाठी काही गीत गाऊया, देवाची स्तुती आपण करूया. सर्वांना येणारे गीत गाऊया. राजा हो का राजा आहे, तो प्रभू हो का प्रभू आहे. हे गीत गाऊन आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया, कारण त्याने सैतानाला तोडवलेला आहे. सैतानाला त्याने त्याच्या पायाखाली घेतलेला आहे आणि मृत्यूवर विजय मिळवणारा फक्त येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. तो देव आज आपल्यामध्ये आहे, म्हणून त्याच्या गौरवासाठी गीत आपण गावं. राजाओं का राजा है वो, प्रभु का प्रभु है. राजाओं का राजा है वो, प्रभु का प्रभु है. प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह. हालेलुया. हालेलुया. देवाची स्तुती करत असताना आपण अंतःकरणापासून त्याची स्तुती केली पाहिजे. हालेलुया. कारण जे आत्म्याने आणि खरेपणाने परमेश्वराची सेवा करतात त्यांना कधी काय कमी पडत नाही. हालेलुया. ज्यावेळेस दावीद राजा देवाची स्तुती करायचा, स्वतःला विसरून जायचा. किती लोकांनी नाव ठेवलं तरी त्याकडे बघत नाही. हालेलुया. स्वतःच्या पत्नीने त्याला नाव ठेवलं, परंतु त्याने सांगितलं याहीपेक्षा मी नीच होईल देवासमोर. हालेलुया. आणि ज्यावेळेस आम्ही देवासमोर नीच होतो त्यावेळेसच देव आम्हाला उंचवतो. हालेलुया. तर आम्ही स्वतःला नीच करत नाही तर उपयोग नाही.
म्हणून जे मुख दिलेलं आहे ते देवाच्या गौरवासाठी, फक्त 3 टाइमासाठी नाही. हालेलुया. कारण जर देवच आपल्या अंतःकरणात नसेल तर मुखातून बाहेर येणार नाही. हालेलुया. म्हणून त्या देवाला अंतःकरणात ठेवूया, विचारामध्ये आपण त्या देवाला ठेवूया. प्रत्येक वेळेस हा विचार करत बसू नका की आमची समस्या कोणती, कारण जगाच्या शेवटीपर्यंत जसे आम्ही आहोत तसे समस्या आमच्या बरोबर आहेत. हालेलुया. म्हणून आमच्यामध्ये येशूचे विचार आम्ही ठेवले. हालेलुया. शेवटपर्यंत कुठली परिस्थिती असू द्या, आनंद असू द्या, दुःख असू द्या, संकट असू द्या, प्रत्येक याच्यात आमच्या विचारामध्ये, आमच्या अंतःकरणात येशूला आम्ही ठेवले. यावेळेस गीत गाऊया हिंदी. मसीह के ख्यालों में हरदम दिल है दीवाना मेरा. जगातील गोष्टीसाठी आपलं दिल दिवाना करू नका, येशूसाठी करा. त्या ठिकाणी तुम्हाला फायदा आहे. फायदा असा आहे की सार्वकालिक जीवनाचा फायदा असा आहे की परमेश्वराचं वचन सांगतो स्तोत्र संहिता 1. काय सांगतो स्तोत्र संहिता 1 मध्ये? स्तोत्र 1 मध्ये काय म्हणतो? स्तोत्र करता अन्य तो पुरुष, त्यामध्ये एक वाक्य आहे, अहोरात्र परमेश्वराच्या वचनाचं मनन करतो. हालेलुया. तेच मनन आपल्याला येशूचं करायचं आहे. आमच्या प्रत्येक संकट असू द्या, विचार करा फक्त येशूचा, कारण येशूच मार्ग बरोबर म्हणून त्याच्या गौरवासाठी. मसीह के ख्यालों में हरदम दिल है दीवाना, किसी को खबर भी नहीं है, तू ही सहारा मेरा. मसीह के ख्यालों में हरदम दिल है दीवाना मेरा, किसी को
जिंदगी तेरी वाले तुझसे नाता गया मेरी जिंदगी तेरी वाले तुझसे नाता गया आपण उभं राहूया आणि काही वेळ देवाला धन्यवाद देऊया. देवाच्या गौरवासाठी गीत गाऊया. येशूने शैतान को क्रूस पर हराया. कुठे हरवलंय? हारा हुआ शैतान कुठे आहे आता? आपल्या पायाखाली आहे. हालेलुया. गीत गाऊन आनंदाने देवाची स्तुती आपण करूया. यीशु ने शैतान को क्रूस पर हराया है. लोकच आहे त्यांच्यावर खरंच त्यांना माहिती येशू विषय. आम्ही फक्त असं बांधून आणलंय का आम्हाला. हालेलुया. तर ज्या ठिकाणी देवाचा आत्मा आहे त्या ठिकाणी मोकळे काय. म्हणून असं कुणाला लाजू नका. जर तुम्ही लाजला तर देव देखील लाजेल बरं का. जे काय आम्ही करत आहोत ते कुणासाठी करत आहोत? देवाच्या गौरवासाठी. माणसाची आम्ही स्तुती करत नाही तर देवाची स्तुती. असं देवाचं स्तवन करा. असं देवाला धन्यवाद द्या की तो सुगंध ऐकून देवाने तुम्हाला आशीर्वाद दिला. लक्षात ठेवा, आम्ही जे गीत गातो ते देवाचा सुगंध त्याच्यापर्यंत जात असतो. आम्ही काय देत नाही देवाला, कारण जे आहे ते देवाचं आहे. आमच्याकडे जे आहे ते देवाचं आहे. परंतु जे अंतःकरण आम्हाला दिलेलं आहे त्या अंतःकरणाचा श्वास प्रभू येशूपर्यंत पोहोचला पाहिजे. हालेलुया. ज्यावेळी त्या रक्त त्या पापी स्त्रीने येशूचे पाय पुसले आसवांनी, इतकं तिने त्याच्यावर प्रेम केलं अंतःकरणापासून आणि आजपर्यंत तिचं नाव पवित्र शास्त्रात. असं करा की त्या येशूला तुमच्यापासून कधी दूर जाता येणार. त्यासाठी हाच मार्ग आहे. आम्ही अंतःकरणापासून त्याची स्तुती आरंभ केली. म्हणतो येशूने शैतान को क्रूस पर हराया है. पण येशूने हरवले, आम्ही तर अजून हरवलेलंच नाही. हालेलुया. अजूनही आम्ही जर शैतानाच्या बंधनात असू तर आमची मुक्तता होणं गरजेचं आहे. हालेलुया. लक्षात ठेवा, आपले हात पाय जे आहेत ते देवाच्या गौरवासाठी आहे. म्हणून त्याचा उपयोग आम्ही त्याच्या गौरवासाठी केला पाहिजे. म्हणून कृती करून देवाला धन्यवाद देऊया. अंतःकरणापासून पवित्र आत्मा या ठिकाणी आहे. हालेलुया. म्हणून पुन्हा एक वार हे गीत आपण गाऊया. येशूने शैतान को क्रूस पर हराया. जर तुमच्या जीवनातील शैतान जर हरवला असेल येशूच्या नावात तर तुम्ही गप्प बसणार नाही. ज्यावेळेस बार्थलमयला ज्यावेळेस दृष्टी आली तो गप्प बसला नाही. उड्या मारीत त्याने देवाचं गौरव केलं. सुंदर नामे दरवाजाजवळ बसलेला भिकारी ज्यावेळेस त्याला चालायला आलं उड्या मारून तो त्याचं गौरव करत बसला. हालेलुया. तेच आम्हाला करायचं आहे, कारण त्याने आम्हाला
दलदलीच्या चिखलातून खाचेतून वर काढले. आमच्या समस्येमध्ये फक्त देव आमच्या बरोबर असतो, मनुष्य नसतो. लक्षात ठेवा. त्याच्या गौरवासाठी गाव गीत चालू असताना दोन्ही हातात उचलून ज्यावेळेस येशूच्या नावात तो लंगडा भिकारी बरा झाला, तो उड्या मारायला लागला. त्याला चालताच येत नव्हतं. आम्हाला तरी चालता येते, तरी आम्ही उड्या मारतो. पहा, जितका अंतकरणाने सेवा करणार नव्हती तितका आशीर्वाद. हालेलुया. आत्मा उत्सुक आहे, परंतु देह जरी अशक्त असला तरी आम्ही अजूनही देवामध्ये तरुण आहोत. हालेलुया. आणि ज्यावेळेस आपण गीत गाऊया, लाला उंच उड्या मारून देवाला धन्यवाद देऊ. पवित्र आत्म्याला आम्ही आमंत्रण देऊया की त्याने आम्हाला स्पर्श करावा. हालेलुया. त्याचा स्पर्श आम्हाला खूप महत्वाचा आहे. शेजारचा स्पर्श झाला तर चालेल, पण येशूचा स्पर्श. हालेलुया. चला पुन्हा एक वार.
लॉर्ड, हालेलुया. आपले नेत्र बंद असताना फक्त आपलं मुख उघडा, मोठ्या देवाला गौरव द्या. हालेलुया राबा. शिखाराला राबा, शब्दा बाखाराला राबा. सत्वत्र गोपरी राबा, सागाबाला राबा. सीना बाखाराला राबा, शब्दा बाखाराला राबा. पवित्र आत्मा आम्ही तुझे स्वागत करतो. पवित्र आत्मा आम्ही तुला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा प्रत्येकाला तू स्पर्श कर, प्रत्येकाला तू स्पर्श करतो. येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये प्रत्येक लोकांनी तुझं गौरव करू. हालेलुया लॉर्ड. थँक यू जीसस, थँक यू लॉर्ड. वर्शिप यू लॉर्ड इन द नेम ऑफ जीसस. हालेलुया बाबा. शब्दा बाखाराला राबा. सीनाला राबा, सीना बाखाराला राबा, शब्दा राबा. हालेलुया. थँक यू जीसस. हालेलुया. थँक यू लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद करतो परमेश्वर. धन्यवाद करतो परमेश्वर. थँक यू जीसस. हालेलुया. थँक यू लॉर्ड. हालेलुया. तुझं पवित्र नाव आम्ही करतो परमेश्वर. तुझ्या नावाला लाखो करोडो धन्यवाद देतो. हालेलुया लॉर्ड. थँक यू लॉर्ड. थँक यू लॉर्ड. हालेलुया. हालेलुया लॉर्ड. धन्यवाद देऊया काही वेळ परमेश्वराला. त्याला हाक मारूया, आपल्या अंतःकरणामध्ये त्याला आमंत्रित करूया. त्याच्यासाठी आपला अंतःकरण उघडूया. हालेलुया बाबा. शंदा बाखाला बाबा. हालेलुया. थँक यू लॉर्ड. हालेलुया. थँक यू जीसस. हालेलुया. थँक यू लॉर्ड. हालेलुया. स्वतःला नम्र करूया आपण. कारण तो नम्र जनांच्या ठाई बसणार आहे. आजही तो आपली वाट पाहत आहे. आजही तो आपल्या दाराशी ठोकत आहे. आज तो आपल्या दाराशी उभा आहे. आज आपल्याला म्हणत आहे की आम्ही त्याला अंतःकरणात लावू. आज आपण त्याच्यासाठी आपलं अंतःकरण उघडूया. ते नाव सर्वश्रेष्ठ नाव आहे. ते नाव अतिशय सुंदर नाव आहे. त्या नावामध्ये सामर्थ्य आहे. ते नाव येशू आहे. नेम above all. Jesus is the name above all. Thank you, Jesus. Thank you, Lord. Thank you, Jesus. Thank you, Lord. नम्र होऊया आपण. आपण आठवण करूया देवाने आमच्यासाठी आतापर्यंत जे केलं आहे त्याबद्दल देवाला धन्यवाद देऊ. देवाने आम्हाला सांभाळलेलं आहे त्याबद्दल देवाला धन्यवाद देऊ. देवाची स्तुती आराधना करूया. आमच्या दुःखात ओय प्रभू प्रत्येक परिस्थितीमध्ये तू आमच्यासोबत राहिला. आम्हाला धन्यवाद. तुझी गौरव करतो राजा. हालेलुया. थँक यू लॉर्ड. धन्यवाद. धन्यवाद. तेरे सन्मुख आते हम. स्वर्ग पिता तेरा जीवनदाता तेरे सन्मुख आते
पवित्र वचनाने तो आम्हाला आज म्हटलेला दिवस आम्हा प्रत्येकासाठी तो आशीर्वाद होणारं वचन तो आशीर्वाद करू तुझे दास स्पर्श कर मोठ्या सामर्थ्याने वचन येऊ दे आमचे सर्व बंधन तुटले जाऊ दे तुझं वचन हातोडा आहे परमेश्वरा कठीण अंतःकरण फोडणारं ते वचन देवाचे कठीण अंतःकरण फोडून टाक नम्र कर नम्र जनांच्या खाली वसणारा तू संपूर्ण भक्ती आम्ही तुझ्या हातात येणाऱ्या प्रत्येकाचे मार्ग तू मोकळे केलेला आहे आम्ही तुला धन्यवाद देतो या ठिकाणी आलेल्या प्रत्येकाचा जीव आत्मा शरीर आम्ही तुझ्या हातात आज परमेश्वर पिता प्रत्येकाला तू आशीर्वादित कर परमेश्वर पिता खरोखर याकोबासारखं प्रभू आपल्याला आशीर्वाद देतो तू आमच्यावर तुझा सर्वजण तुझ्या पवित्र हातात पडत येशू ख्रिस्त नाम समुदाय त्याच्यावर मागतो म्हणून तू ऐकतो सर्वजण पुढे सरकून बसा पुढे सरकून बसा आणि ते संडे स्कूलचे लेकर आहेत कृपा करून संडे स्कूल मध्ये पाठवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हालेलुया हालेलुया. आपलं लक्ष देवाच्या वचनाकडे आपण लावूया. देवाला त्याच्या वचनाद्वारे आज आपली भेट घ्यायची आहे. देवाला आपल्याशी बोलायचं आहे.
देव आपल्याशी बोलतो. देव प्रत्यक्ष त्याच्या शब्दाद्वारे आपल्याशी बोलतो. त्याच्या वचनाद्वारे देखील तो आपल्याशी बोलतो. आज देवाचं ऐकण्यासाठी आपण देवाच्या मंदिरात आलेलो आहोत. आपल्या अंतःकरणाची तयारी करूया आणि प्रभूला म्हणूया, प्रभू आज आमची कृपा. प्रार्थना करू. स्वर्गीय पित्या, आम्ही तुझे आभार मानतो. मागील आठवडाभर आम्हावर दया केलीस, आम्हावर कृपा केलीस आणि पुन्हा एकदा तुझं पवित्र वचन ऐकण्यासाठी, तुझी उपासना करण्यासाठी तुझ्या पवित्र मंदिरात, तुझ्या पवित्र स्थानी तू आम्हाला आणलंस. याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. स्तोत्र करता म्हणतो, तुझ्या सानिध्यात पूर्ण आनंद आहे. कोणताही व्यक्ती असू द्या, कितीही टेन्शन मध्ये असू द्या, दुःखी असू द्या, कितीही मोठं ओझं त्याच्या जीवनावर असू द्या, तो ज्या वेळेस तुझ्या पायाजवळ येतो, तुझ्या पवित्र स्थानात येतो, त्यावेळेस त्याला तू पूर्ण आनंद देतोस. आज त्या पूर्णानंदाचा अनुभव आम्हाला तू दिलेला आहे. सुखकार मानतो. यापुढे प्रभू तुझ्या वचनाद्वारे देखील तू आमची भेट घे. ऐकणारे कान आणि समजणारं अंतःकरण तू आम्हास दे. होय, तुझं वचन हे आत्मा आणि जीवन आहे आणि ज्या वेळेस आम्ही ऐकतो त्यावेळेस तू आमच्या आत्म्याशी बोलतोस आणि आम्हाला जीवन मिळतं. आज तेच सामर्थ्यशाली कार्य आमच्या जीवनामध्ये तू कर. येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात आमेन. काय प्रियांनो, देव आपल्याशी बोलतो काय? जसं आपण एकमेकांशी बोलतो, संवाद साधतो, तर देव आपल्याशी बोलतो का? जर आपण देवाची लेकरं आहोत तर देव हा आपला बाप आहे आणि देव बाप आपल्या लेकरांशी नेहमी बोलत असतो. काय त्याची वाणी आपण कधी ऐकलेली आहे काय? त्याचा आवाज आपण कधी ऐकलेला आहे काय? त्याचे शब्द आपल्या कानामध्ये गुंजतात काय? आपल्या अंतःकरणात त्याचा आवाज आपण कधी ऐकलेला आहे काय? आपला देव, ज्या देवाची आपण भक्ती करतो, ज्या देवाची आपण उपासना करतो, तो एक जिवंत आणि वास्तविक परमेश्वर आहे. हालेलुया. स्तोत्र 115 आणि 5व्या वचनात असं म्हटलेलं आहे, त्यास तोंड आहे पण बोलता येत नाही. त्यास तोंड आहे पण बोलता येत नाही. त्यास डोळे आहेत पण पाहता येत नाही. असा आपला परमेश्वर आहे काय? हालेलुया. देवाची स्तुती असो. ज्या परमेश्वराची भक्ती आपण करतो, ज्या परमेश्वराची उपासना आपण करतो, तो एक वास्तविक परमेश्वर आहे आणि तो त्याच्या लेकरांची भेट घेत असतो. तो त्यांच्याशी बोलत असतो. स्वतः परमेश्वर देव त्याच्या लेकरांबरोबर वेगवेगळ्या गोष्टीद्वारे संवाद साधत असतो. आज आपण पाहणार आहोत, देव आपल्याशी कोणत्या मार्गाने बोलतो. आमेन. देव बोलतो, पण कोणत्या मार्गाने बोलतो? आपण प्रत्यक्ष एकमेकाशी बोलतो, आपण एकमेकांमध्ये समोरासमोर बोलतो, फोनवर बोलतो,
व्हॉट्सअपवर बोलतो, पण देव कोणत्या मार्गाने आपल्याशी बोलतो? सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला पाहावयास मिळतं की देव आत्मा आहे. योहान 4:24 मध्ये असं लिहिलेलं आहे, देव आत्मा आहे आणि देव त्या आत्म्याद्वारे आपल्याशी बोलत असतो. आमेन. देव नेहमी त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे हा आपल्याशी बोलत असतो, आपल्याला सूचना देत असतो, काय करावं आणि काय करू नये याविषयी तो नेहमी आपल्याला मार्गदर्शन करत असतो. देव आपल्याशी बोलतो. कसं बोलतो? आत्म्याद्वारे बोलतो. आमेन. पवित्र आत्म्याद्वारे बोलतो. का बरं देव पवित्र आत्म्याद्वारे बोलतो? देव आत्मा आहे. हालेलुया. आणि तो पवित्र आत्मा त्याने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्याने पाठवून दिलेला आहे. त्याने आपल्या जवळ ठेवला नाही. पवित्र आत्मा आता तू जाऊ नको. पवित्र आत्मा त्याने आपल्यासाठी दिलेला आहे. पवित्र आत्मा एकाच वेळेस आपल्याला पाहत असतो. पवित्र आत्मा आपल्या बरोबर संवाद साधत असतो. बायबल मध्ये असं लिहिलेलं आहे, योहानाचा शुभवर्तमान 14वा अध्याय 26 आणि 27 वचन वाचा. पवित्र आत्मा काय करतो आपल्या जीवनामध्ये? योहानाचा शुभवर्तमान 14वा अध्याय 26-27 ज्याला मिळेल त्याने लवकर वाचावं. तरी 26-27 ना? हा. तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवी तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला शिकवी. हालेलुया. तो आपल्याशी बोलतो आणि तो आपल्याला शिकवतो. पवित्र आत्मा आपल्याला शिकवतो. हालेलुया. आणि पुढे वाचा. आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हास आठवण करून देईल. पवित्र आत्मा तुम्हाला शिकवल म्हणजे पवित्र आत्मा आपल्याशी बोलल. आमेन. पवित्र आत्मा त्याने आपल्याला दिलेला आहे आणि देव पवित्र आत्म्याद्वारे आपल्याशी बोलतो. प्रेषितांची कृत्य याचा 8वा अध्याय 29व्या वचनामध्ये आपण पाहतो की देवाने फिलिप्पाला आत्म्याने सांगितले. कसं सांगितलं? आत्म्याने सांगितले की तू जाऊन त्या हबशी षंडाचा रथ गाठ. आत्म्याने सांगितलं आणि फिलिप्पाने पवित्र आत्म्याचं ऐकलं. हालेलुया. आणि पवित्र आत्म्याचं ऐकल्यामुळं त्या हबशी षंडाचं तारण झालं. त्याने पाण्यात बुडून बाप्तिस्मा घेतला. प्रभू येशू ख्रिस्तावर त्याने विश्वास ठेवला. देव पवित्र आत्म्याद्वारे आपल्याशी बोलतो. हालेलुया. प्रेषितांची कृत्य 16वा अध्याय 6 आणि 7 वचन वाचा बरं. काय झालेलं आहे या ठिकाणी? नंतर आसिया देशात वचन सांगण्यास त्यास पवित्र आत्म्याकडून अडथळा झाल्यामुळे ते फ्रुगिया व गलतिया या प्रांतामधून गेले. पौल आणि सिलास
यांना आशिया देशात वचन सांगायला जायचं होतं. आशिया देशात देवाचं वचन सांगायला जाणार होते, परंतु पवित्र आत्म्याने त्यांना अडथळा आणला. त्याच्यामुळे ते बुग्रिया व गलतिया या प्रांतामध्ये गेले. परंतु परत बितुनिया जाण्याचा प्रयत्न केल्यावर प्रभू येशूच्या आत्म्याने त्यांना बितुनियास पण जाऊ दिलं नाही. हालेलुया. जे देवाचे लेकरं आहेत, ज्यांना देवाने निवडलेलं आहे, ज्यांचं तारण झालेलं आहे, ज्यांचा बाप्तिस्मा झालेला आहे, अशा प्रत्येक देवाच्या लेकराबरोबर पवित्र आत्मा बोलत असतो. आपण काय करावं, काय करू नये याच्या सूचना देव पवित्र आत्म्याद्वारे आपल्याला करत असतो. शाऊलाबरोबर कोण बोलला? शाऊल जो ख्रिस्त विरोधी होता, ज्याने विश्वासणाऱ्यांचा छळ केला होता, ज्याने अनेक विश्वासणाऱ्यांना धरून तुरुंगात टाकलं होतं, त्यांचा छळ केला होता, त्यांना फटके मारले होते. या छळणाऱ्या शाऊलाला दमास्कसला जाताना प्रभू येशूने त्याला दर्शन दिलं. एक मोठा प्रकाश चमकला आणि तो आपल्या घोड्यावरून खाली पडला. आणि पवित्र आत्मा त्याच्याशी बोलला. हालेलुया. आणि शाऊलाचं तारण झालं. त्याने विचारलं, प्रभू तू कोण आहेस? प्रभू तू कोण आहेस? पवित्र आत्म्याने त्याला सांगितलं, ज्या येशूचा तू छळ करीतोस तोच मी आहे. माझ्या प्रिय, देव पवित्र आत्म्याद्वारे आपल्याशी बोलत असतो. एखादी चुकीची गोष्ट करत असताना मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगेन, पवित्र आत्मा आपल्याशी बोलेल. माझ्या मुला, हे करू नको. माझ्या मुली, हे करू नको. हे पाहू नको. हे चुकीचं आहे, हे वाईट आहे. होय प्रियांनो, आपण देवाची स्तुती केली पाहिजे. आपण देवाला धन्यवाद दिला पाहिजे. देवाचं वचन आम्हाला सांगतं की त्याने आपल्याला अनाथ असं सोडलेलं नाही. योहानाचं शुभवर्तमान 16 अध्याय 18-19 वचनामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं की त्याने आपल्याला अनाथ असं सोडलेलं नाही, तर पवित्र आत्मा त्याने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी दिलेला आहे, यासाठी की त्याने आपल्याशी बोलावं. काय त्या पवित्र आत्म्याबरोबर आपण आपला संवाद साधत असताना पवित्र आत्मा आपल्याला मार्गदर्शन करत असतो. आमेन. पवित्र आत्मा आपल्याला डायरेक्शन देत असतो. आपल्या जीवनात काय निर्णय घ्यावा याचं डायरेक्शन हे पवित्र आत्मा आपल्याला देत असतो. पण आपण काय केलं पाहिजे प्रियांनो? देवाच्या आत्म्याने आपल्याशी बोलावं यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट देवावर आपण भाव ठेवला पाहिजे. नीतिसूत्राचं पुस्तक 3 अध्याय 5व्या आणि 6व्या वचनात सांगितल्याप्रमाणे आम्ही अगदी आपल्या मनापासून परमेश्वरावर भाव ठेवला पाहिजे. आणि देवाचं वचन आम्हाला सांगतं की तुम्ही आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नका. याचा अर्थ काय? तुम्ही आपल्या बुद्धीवर अवलंबून राहू नका. याचा अर्थ आहे, देव म्हणतो तुम्ही तुमच्या जीवनातील प्रत्येक गोष्टीमध्ये पवित्र आत्म्यावर अवलंबून राहा. आणि आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर करा. कोणाचा आदर करा? देवाचा आदर करा. म्हणजे तो तुझा, म्हणजे देवाने तुमच्याशी बोलावं, तुम्हाला मार्गदर्शन करावं,
असं तुम्हाला वाटत असेल तर आपल्या मनापासून, अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेवा. परमेश्वर तुम्हाला कधी चुकीच्या गोष्टी सांगणार नाही. परमेश्वरावर भाव ठेवल्याने तुमचं कधीही नुकसान होणार नाही. परमेश्वरावर भाव ठेवल्याने तुमच्या जीवनातील तुम्ही कधीही अपयशी देखील होणार नाही. आणि म्हणून देव म्हणतो की तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव, आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक. दुसरी गोष्ट प्रियानो, देव कोणत्या मार्गाने आपल्याशी बोलतो? काय वाटतं बरं आपल्याला? देव आपल्याशी बोलतो, खरं आहे. देव आपल्याशी पवित्र आत्म्याद्वारे बोलतो. हे आता आपण पाहिलं. देव पवित्र आत्म्याद्वारे आपल्याला सहाय्य करतो, मार्गदर्शन करतो, सूचना करतो. आपण सोडून द्यावं असं पातक आपल्याला दाखवतो, बरं वाईट तो आपल्याला दाखवून देतो. पवित्र आत्मा सतत आपल्याशी बोलत असतो. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट, देव त्याच्या वचनाद्वारे आपल्याशी बोलतो. हालेलुया. देवाचं वचन काय आहे? काय आहे देवाचं वचन? इब्री लोकासपत्र 4 अध्याय 12 वचन. याचा अर्थ वाचला बरं ते वचन काय आहे? व्हॉट इज दिस? व्हॉट इज देवाचं वचन म्हणजे काय? 4:12 मला आपल्याकडून ऐकायचं आहे. कारण देवाचे वचन सजीव, कारण देव त्याच्या वचनाद्वारे आपल्याशी बोलतो. आणि हे देवाचं वचन कसं आहे? सजीव, सक्रिय आहे. कामच करतं ते देवाचं वचन. आणि कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव आत्मा सांधे व मज्जा यांना भेदून आर पार जाणार मनातील विचार म्हणजे मनातील विचार आणि हेतू यांचं परीक्षण देखील देवाचं वचन. इतकं ते सामर्थ्यशाली देवाचं वचन आहे. आणि देव त्याच्या लेकरांशी त्याच्या वचनाद्वारे बोलतो. त्याचं वचन हे रेहमा आहे. रेहमा म्हणजे काय? रेहमा म्हणजे देवाचं वचन. त्याचा रेहमा हिब्रू शब्द आहे आणि त्याचा अर्थ आहे उच्चार. आपल्या मुखातील उच्चार म्हणजे ज्या वेळेस आपण देवाचं वचन बोलतो ते आत्मा व जीव व सांधे व मज्जा यांना भेदून आर पार जाणारा मनाचं परीक्षक आहे. इतकं ते सामर्थ्यशाली देवाचं वचन आहे. देवाचं वचन हे रेहमा आहे. आणि त्या वचनाद्वारे आपल्याशी देवाने बोलावं याची संधी प्रियांनो आम्ही देवाला दिली पाहिजे. आमेन. पण आम्ही देवाला बोलायची संधीच देत नाही. पवित्र आत्मा आम्हाला सांगत असतो, माझ्या मुला, माझ्या मुली, माझं वचन वाच. आय वॉन्ट टू स्पीक विथ यू. मला तुझ्याशी बोलायचं आहे. मला तुझ्याशी बोलायचं आहे. माझं वचन वाच. माझ्या मुला, आज मला तू मिस केलंस. माझ्या मुली, आज मला तू मिस केलंस. मला तुझ्याशी बोलायचं आहे. पवित्र आत्मा आम्हाला सूचना करत असतो की आज तरी देवाचं वचन वाच. मला बोलायचंय. आत्मा, जीव, सांधा, मज्जा यांना आरपार भेदून तुझ्या अंतःकरणात मला काम करायचं आहे असं देवाचा आत्मा आम्हाला सांगत असतो. पण we don't listen. दुसरे पेत्र 1 अध्याय 20 आणि 21 वचन. ते प्रथम मनात आणावयाचे की शास्त्रातील कोणत्याही संदेशाचा स्वतःच्या कल्पनेने उलगडा होत नाही. पहा, फार महत्त्वाचं सत्य या ठिकाणी देवाने सांगितलेले आहे. आपण बायबल वाचतो,
आपल्याला बऱ्याच वेळेस त्याचा उलगडा होत नाही, काय वाचलोय आम्हाला कळत नाही. पण ज्या वेळेस पवित्र आत्मा आम्हाला सहाय्य करतो त्यावेळेस त्याचा उलगडा होतो. का बरं? कारण हे संदेश देवाचं वचन हे पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्याने लिहिलेलं. हे देवापासून आलेले देवाचं वचन. आमेन. या देवाच्या वचनाद्वारे देव आपल्याशी बोलत असतो. आणि देवाचं वचन वाचताना असं एक देवाचे सेवक म्हणाले होते की तुम्ही देवाचं वचन वाचताना पवित्र आत्म्याच्या छत्रीखाली बसा. जर पवित्र आत्म्याने जर तुम्ही देवाचं वचन वाचलं तर मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगेन यातील एक एक शब्दाद्वारे देव आपल्याशी बोलतो. आणि एक एक शब्द आपलं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. काय आहे हे देवाचं वचन? दुसरे तिमोथी 3 अध्याय 16 आणि 17 वचन वाचा. काय आहे? व्हॉट इज दिस? देवाचं वचन काय? वाचा. दुसरे तिमोथी 3 अध्याय 16 आणि 17 वचन. प्रत्येक ईश्वरप्रेरित शास्त्रलेख, सद्बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीती शिक्षण याकरिता उपयोगी आहे. पहा, देवाचं वचन आम्हाला काय सांगतं? प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्रलेख. कसं आहे देवाचं वचन? ईश्वर प्रेरित आहे. हे जरी मनुष्यांनी लिहिलं असेल परंतु हे आत्म्याने प्रेरित झालेल्या लोकांनी लिहिलेलं आहे. आमेन. ईश्वर प्रेरित शास्त्रलेख. आणि याद्वारे ज्यावेळेस देव बोलतो त्यावेळेस काय होतं? वाचा परत एकदा. प्रत्येक शास्त्रप्रेरित शास्त्रलेख, सद्बोध, सद्बोध. देव त्याच्या वचनाद्वारे आम्हाला सद्बोध करतो. दोष दाखविणे, तो दोष पण दाखवितो. सुधारणूक, सुधारणा करतो आपल्या जीवनामध्ये. नीती शिक्षण आम्हाला नीती शिक्षण देवाच्या वचनाद्वारे मिळतं. याकरिता उपयोगी आहे. याकरिता देवाचं वचन उपयोगी आहे. देवाचं वचनच वाचलं नाही तर तुम्हाला सद्बोध मिळणार आहे का? जगात अनेक पुस्तकं आहेत प्रियांनो, परंतु पवित्र शास्त्र हे देवाचं वचन आहे. ईश्वर प्रेरित शास्त्रलेख आहे. आणि ज्या वेळेस पवित्र शास्त्र आपण वाचतो त्यावेळेस देव या वचनाद्वारे आपल्याला बोध करतो, आपल्यामध्ये सुधारणा करतो, आपल्या जीवनामध्ये या वचनाद्वारे परिवर्तन येतं. आजवर जगात ज्यांनी देवाचं वचन वाचलं आणि देवाच्या वचनावर विश्वास ठेवला त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन आलं. हालेलुया. हे एकच असं पुस्तक आहे ज्या वेळेस आपण वाचतो त्यावेळेस आपलं हृदय परिवर्तन. आमेन. आणि म्हणून या जगभरामध्ये आज लाखो लोक प्रभू येशू ख्रिस्ताचे अनुयायी बनलेले आहेत. आमेन. कारण देव त्याच्या वचनाद्वारे त्याच्या निवडलेल्या लोकांशी बोलत असतो. मी तुम्हाला मागं पण सांगितलं होतं की या नववर्षात एक नवीन नियम स्वतःला लावा. जोपर्यंत देवाचं वचन मी वाचणार नाही तोपर्यंत मी बाहेर पडणार, तोपर्यंत नाश्ता करणार नाही. नो वर्ड नो ब्रेकफास्ट. आमेन. किती जण वाचतायत मला माहित नाही, पण नसल वाचा
तर प्रियांनो, आजच्या दिवसापासून हे पुन्हा चालू करा. देवाचं वचन एक अध्याय तरी मनापासून वाचा, त्यावर मनन करा, त्यावर चिंतन करा. कारण देवाला याद्वारे आपल्याशी बोलायचं आहे. आमेन. आणि ज्यावेळेस देवाचं वचन वाचतो ना, त्यावेळेस देवाचं वचन आपल्यासाठी काय बनतं माहितीये का? स्तोत्र 119, 105 प्रमाणे आपल्या पावलासाठी दिवा आणि आपल्या मार्गावर ते प्रकाश. आमेन. तिसरी गोष्ट प्रियांनो, आपण वाचूया, पाहूया की देव आपल्याशी प्रार्थनेद्वारेही बोलतो. कशाद्वारे बोलतो? बरेच लोकांची तक्रार असते, देव माझ्याशी बोलतच नाही. कसं बोलल? तुम्ही प्रार्थनेला बसता का? प्रार्थनेमध्ये फक्त तुम्हीच देवाशी बोलता असं नाही, तर प्रार्थनेमध्ये देवही तुमच्याशी बोलत असतो. आमेन. ते करून पहा प्रियांनो. ज्यावेळेस मनापासून आणि देवाच्या वचनात सांगितल्याप्रमाणे आपल्या खोलीचं दार बंद करून ज्यावेळेस तुम्ही प्रार्थनेला बसता, त्यावेळेस देवाला पण तुमच्याशी बोलू द्या. प्रार्थना करणं म्हणजे फक्त देवाशी बोलणं नाही, प्रार्थना करणं म्हणजे देवाचं ऐकणं देखील आहे. देव प्रार्थनेत त्याच्या सेवकांची भेट घेतो, देव प्रार्थनेत त्याच्या लेकरांची भेट घेतो. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लेकरांनी नेहमी प्रार्थना केली पाहिजे. आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला सांगतं, निरंतर प्रार्थना करा. आमेन. प्रे कंटिन्यूअस. लुकाचं शुभवर्तमान 18व्या अध्यायामध्ये एक दाखला दिले, न खचता न थकता प्रार्थना करावी, म्हणून त्याने त्या अत्याग्रही विधवेचा दाखला दिलेला आहे. हालेलुया. आम्ही तशी प्रार्थना केली पाहिजे. न खचता न थकता आम्ही प्रार्थना केली पाहिजे, कारण प्रार्थनेद्वारे देवाला आपल्याशी बोलायचं असतं. कशी प्रार्थना केली पाहिजे? मग ते 6:6 काय सांगतं? तू तर प्रार्थना करीतोस तेव्हा आपल्या खोलीत जा. आमेन. अशी प्रार्थना करा. तिथं कोणीच नाही पाहिजे तुमच्याशिवाय आणि देवाशिवाय. एका बाजूला टीव्ही चाललाय, एका बाजूला घरात वाद चालले, आणि सगळं गोंधळ घरात, आणि प्रार्थना करताय. काय देवाने जर तुमच्याशी बोलावं असं तुम्हाला वाटत असेल तर खोलीत जा आणि एकांतात देवाला वेळ द्या. देवाला आपल्याबरोबर सहभागिता ठेवायची असते आणि त्याला पण डिस्टर्ब नको असतो. आमेन. देवाला पण प्रायव्हसी आम्ही दिली पाहिजे. बोल देवा, तुझा दास ऐकत आहे. बोल देवा, तुझी दासी ऐकत आहे. देवाला आपल्याशी बोलू द्या. देवाला आपल्याशी खूप बोलायचं असतं, पण या धावपळीच्या जीवनात देवाचं ऐकायलाच आम्हाला वेळ राहिला. आणि ज्या वेळेस आपण देवाचं ऐकत नाही त्यावेळेस आपण संकटात पडतो. ज्या वेळेस आपण देवाचं ऐकत नाही त्यावेळेस शैतान आमच्या जवळ येतो आणि आमच्या कानात चुकीच्या गोष्टी बोलून जातात. जर आम्ही देवाची लेकरं आहोत तर आम्ही देवाला वेळ दिला पाहिजे. त्याच्या सानिध्यात जाऊन आम्ही प्रार्थना केली पाहिजे. देव प्रार्थनेत बोलतो आपल्याशी. पेत्राशी पण बोलला. वाचा प्रेषितांची कृत्य 10वा अध्याय 9 ते 16 वचनामध्ये पहा.
काय दृष्टांत झाला पेत्राला. नवव्या भाषणात असं लिहिलंय, ते दुसऱ्या दिवशी वाटेवर असता गावाजवळ येत आहेत, तो 2 प्रहरच्या सुमारास, दुपारच्या प्रहराच्या सुमारास पेत्र प्रार्थना करावयास धाब्यावर गेला. हालेलुया. भर उन्हाच्या वेळेस, दुपारच्या समयी देखील हा देवाचा दास प्रार्थना करण्यासाठी धाब्यावर गेला. आणि अचानक त्याला भूक लागून काही खावासे वाटले. जेवणाची तयारी होत आहे, इतक्या त्याचे ध्येय झालं, इतक्या देवाने त्याची भेट घेतली. आणि देवाने त्याला दृष्टांत दाखवला. आकाश उघडलेले आहे, मोठ्या चांदण्यासारखे 4 कोपरे धरून सोडलेले एक पात्र पृथ्वीवर उतरत आहे असे त्याने पाहिले. त्या पृथ्वीवरील सर्व चतुष्पाद प्राणी, सरपटणारे जंतू व आकाशातील पाखरे होती. तेव्हा देव त्याच्याशी बोलला. काय बोलला? उठ पेत्रा, मारून खा. देव बोलला त्याच्याशी प्रार्थनेमध्ये असताना, धाब्यावर प्रार्थनेमध्ये असताना त्याला दृष्टांत झाला. दृष्टांतात देवाने त्याला काही दाखवलं आणि देव त्याच्याशी बोलला, उठ, भाजून खा, मारून खा. तेव्हा पेत्र बोलतो, नको नको प्रभू, असे कसे होईल, कारण हे निषिद्ध आणि अशुद्ध आहे, असे मी कधी खाल्ले नाही. म्हणजे पेत्र निषिद्ध आणि अशुद्ध मानणारा व्यक्ती होता. मग देव पुन्हा त्याच्याशी बोलला. देव म्हणाला, देवाने जे शुद्ध केले ते तू निषिद्ध मानू नको. आमेन. आणि मग पुढे आपण पाहतो, पेत्र कर्नेलियाच्या घरी गेला आणि पुढे त्या कर्नेलियाचं तारण झालं. त्याने बप्तिस्मा घेतला. सांगायचा उद्देश असा आहे, पेत्र जर प्रार्थनेसाठी धाब्यावर गेला नसता तर कदाचित देवाची त्याची भेट झाली नसती, देवाची वाणी त्याने ऐकली नसती. आणि म्हणून देवाच्या लोकांनी प्रियांनो असा पेत्रासारखा वेळ काढला पाहिजे. धाब्यावर जा, घरातल्या कोपऱ्यात जा, खाटेवर जा, झाडाखाली जा, एकांतामध्ये खोलीमध्ये जा, आणि परंतु देवाची प्रार्थना करा, देवाशी बोला, कारण देवाला देखील माझ्याशी बोलायचं असतं. चौथी गोष्ट आहे प्रियांनो, देव आपल्याशी बोलतो. अशी काही परिस्थिती देव उत्पन्न करतो की काही गोष्टी आपल्याला इच्छा असून सुद्धा आपल्याला काही गोष्टी करता येईल. परिस्थिती, सिच्युएशन, सर्कमस्टन्सेस, होय, आपण त्यामध्ये देवाची इच्छा शोधली पाहिजे. आपल्या जीवनामध्ये अशी काही परिस्थिती येते की आपल्याला देवाच्या पायाजवळ जाण्याशिवाय मार्गच राहत नाही. हालेलुया. देव परिस्थितीद्वारे देखील आपल्याशी बोलत असतो, आपल्याला शिकवत असतो, आपल्याला सूचना करत असतो, आपल्याला डायरेक्शन देत असतो. देव मोसेस बरोबर कोणती परिस्थिती वापरली त्याने? देवाने मोजेसला भेटण्यासाठी, मोजेस बरोबर बोलण्यासाठी देवाने कोणत्या व्यक्तीचा उपयोग केला नाही. मोजेस बरोबर बोलण्यासाठी एका जळत्या झुडुपाचा देवाने उपयोग केला. हालेलुया. अरे ते जळतं झुडूप पाहून मोशे त्या झुडपाजवळ गेला. ते जळतं झुडूप जर त्याने पाहिलं नसतं तर कदाचित त्या झाडाजवळ तो गेला नसता. पण तो ते जळतं झुडूप पाहिलं. ते जळत आहे, परंतु आग लागलेली आहे, परंतु ते जळत नाही. ते जळतं झुडूप पाहिलं आणि ते काय आहे पाहण्यासाठी मोजेस त्या झाडाजवळ गेला. तेव्हा देव त्या झुडपातून त्याच्याशी. हालेलुया.
सिच्युएशन ते क्रिएट करतो आपल्याशी संवाद साधण्यासाठी. आमेन. तर सिच्युएशन समजून घ्या. व्हॉट गॉड वॉन्ट्स टू डू इन युअर लाईफ. सिच्युएशन. अनेक तरुण मुली असतात आपल्या विवाहाकरिता प्रार्थना करत असतात, देवा मला योग्य जोडीदार दे, योग्य जोडीदार दे. पण तिची अपेक्षा असते मला असंच पाहिजे, असंच पाहिजे, असंच पाहिजे, गोरात पाहिजे, गोरात पाहिजे, शिकलेलाच पाहिजे आणि सरकारी नोकरीवालाच पाहिजे. परंतु सिच्युएशन अशी काय होती ना, शिकलेले आणि गव्हर्नमेंट सर्वंट मिळतच नाही. आणि मग एक देवाचा दास समोर येत असतो, देवाचा दास उभा असतो. सिच्युएशन द्वारे देव बोलत असतो. त्या सरकारी नोकरी करणाऱ्या मुलाकडे पाहू नको, देव बोलत असतो. बघ या गरीब परंतु माझ्या सेवकाकडे तू पहा. सिच्युएशन देव तयार करतो प्रियांनो आणि आपल्याशी बोलत असतो. पहिले राजे 19वा अध्याय 11 आणि 12 वाचा बरं. एलियाला पहिले राजे त्याचा 19वा अध्याय 11 आणि 12 वचन. त्याने त्याला म्हटले, हम्म. तू येथून बाहेर निघून जा. हा पर्वतावर परमेश्वरासमोर उभा राहा. पहा देव म्हणतो आता इथून बाहेर निघून जा, पर्वतावर परमेश्वरासमोर उभा राहा. तेव्हा पहा परमेश्वर जवळून जात असता. हा त्यासमोरून मोठा सुसाट्याचा वारा सुटला. डोंगर विटाळीत तो कडक उडीत होता. मोठा सुसाट्याचा वारा आला, डोंगर विदारित आणि खडक होईल. मोठा आवाज होता त्या वाऱ्याला. आता एलियाला वाटलं देव कदाचित या वाऱ्यामधून देवाची वाणी मला ऐकायला मिळेल. पण देवाची वाणी त्या वाऱ्यामधून पण नव्हती. पण त्या वाऱ्यात परमेश्वर नव्हता. हा वारा सुटल्यानंतर भूमिकंप झाला. बर मग पण भूमिकंपातही परमेश्वर नव्हता. हा भूमिकंपानंतर अग्नी प्रगट झाला. अग्नी प्रगट झाला. पण त्या अग्नीतही परमेश्वर नव्हता. अग्नीतही परमेश्वरने सोसाट्याचा खडक विदारित जाणाऱ्या त्या वाऱ्यामध्ये नाही, भूकंपामध्ये पण नाही, अग्नीमध्ये पण नाही. मग त्या अग्नीनंतर शांत व मंद वाणी झाली. ओ हालेलुया. त्या अग्नीनंतर शांत आणि मंद वाणी झाली. तिथं वाराही नव्हता, अग्नी नव्हता, भूमिकंपही नव्हता, पण देवाची शांत आणि मंद वाणी झाली. काय वाचा. एलियाने ती ऐकताच आपल्या ध्वजाने तोंड झाकून घेतले. तो बाहेर जाऊन गुहेच्या तोंडाशी तो उभा राहिला. तेव्हा त्यास वाणी ऐकू आली. ती अशी, एलिया तू येथे कशासाठी आलास? आमेन. हालेलुया. देव कोणाशी बोलला? देव परिस्थितीद्वारे आपल्याशी बोलतो. सर्कमस्टान्सेस आपल्या जीवनातील परिस्थितीद्वारे देखील देव आपल्याशी बोलत असतो. देव आपल्याला सूचना करत असतो. आपण सोडून द्यावं असं एखादी पातळ देवाला दाखवत असतो. देव आपल्याला डायरेक्शन देत असतो. आणि देवाची शांत आणि मंद वाणी ओळखली पाहिजे. आमेन. देवाची शांत आणि मंद वाणी ऐकण्याचा प्रयत्न करा. स्तोत्रामध्ये नेहमी म्हटले आहे, ज्याला कान आहेत तो ऐको, ज्याला कान आहेत तो ऐको. काय कान नाहीत का आपल्याला? अरे तीच देवाची वाणी ऐकण्यासाठी आमचे आध्यात्मिक कान आम्ही उघडले पाहिजे. देवाला आपल्याशी बोलायचं असतं.
ज्यांनी ज्यांनी देवाचं ऐकलं त्यांचं कल्याण झालं. असं कोण काही एखादं उदाहरण दाखवा पवित्र शास्त्रामध्ये की ज्यांनी देवाचं ऐकलं आणि त्यांचं काहीतरी नुकसान झालं. ज्यांनी ज्यांनी देवाचं ऐकलं त्यांचं कल्याण झालं. अब्राहमाने खूप मोठा आणि धाडसी निर्णय होता. देव अब्राहमाशी बोलला, त्यांनी अब्राहमाने देवाचं ऐकलं. इसहाकाने पण देवाचं ऐकलं. गरार देशात जा, पलिश्त्यांच्या गेला. गरार देशात पलिश्त्यांच्या देशात राहिला. देवाने त्या पलिश्त्यांच्या देशात एक करार योसेफाने पण देवाचं ऐकलं. त्याने भावाचा सूड घेतला नाही. देवाने त्याचं कल्याण केलं. नोहाने देवाचं ऐकलं, त्याचं कल्याण झालं. देव नोहाशी पण बोलला. नोहाने देवाचं ऐकल्यामुळं त्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा बचाव. आम्ही जर देवाचं ऐकू तर आपला आणि आपल्या कुटुंबाचाही बचाव. शमूएलाने देवाचं ऐकलं, देवाला सोडलं नाही. देवाने ज्या ज्या गोष्टी करायला सांगितल्या त्या सगळ्या शमूएलाने केल्या. त्याचं कल्याण झालं. ज्यांनी ऐकलं नाही त्यांचं नुकसान. लोटाने देवाचं ऐकलं नाही, यहुदाने देवाचं ऐकलं नाही, शाऊलाने देवाचं ऐकलं नाही, त्याचं नुकसान. जे देवाचं ऐकतात त्यांचं कल्याण. काय प्रियानो, देव आपल्याशी बोलतो का? देवाची वाणी ऐकायची तयारी आपण ठेवलेली आहे का? देवाचं वचन, देवाची वाणी ऐकण्यासाठी आपण कान आपण उघडे ठेवलेले आहे का? विचार करू. प्रार्थना. स्वर्गीय पित्या, आम्ही तुझे आभार मानतो. आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू, तू आमच्याशी बोलणारा जिवंत देव आहे. स्तोत्र 115 प्रमाणे प्रभू, ज्यास तोंड आहे पण बोलता येत नाही, डोळे आहेत पण पाहता येत नाही, असा देव तुला. तू पाहणारा आणि बोलणारा देखील जिवंत आणि वास्तविक परमेश्वर. देवा, आम्ही तुझ्याकडे मागतो परमेश्वरा, आमच्या रोजच्या जीवनामध्ये आम्ही तुझी वाणी ऐकावी प्रभू, आणि तुला आमच्या जीवनात बोलण्यासाठी परमेश्वरा आम्ही तुला संधी द्यावी, यासाठी तू आमचं सांगितलं. आमच्यातील निष्काळजीपणा, आमच्यातील आळस आणि सर्व प्रकारचं बंडखोरपणा आमच्या जीवनातून तो काढून टाक. आमचं जीवन हे ऐकणारं आणि कृती करणारं जीवन तू बना प्रभू. या मंडळीतील प्रत्येकाला तुझ्या हातात देतो प्रभू. प्रत्येकाच्या जीवनातील दुःख तुला ठाऊक आहे, प्रत्येकाच्या जीवनातील समस्या तुला ठाऊक आहे. आज प्रत्येक व्यक्ती कोणत्या परिस्थितीमधून जात आहे याची जाणीव तुला आहे. आम्ही तुझ्याकडे मागतो परमेश्वरा की तू सर्व शक्तिमान परमेश्वर आहे, जिवंत परमेश्वर आहे. तू तुझ्या लेकरांची भेट घे आणि प्रत्येकाचे अश्रू पुसून टाक. तुझी शांती प्रत्येकाच्या हृदयात पाठव परमेश्वरा. तू प्रत्येकाशी तुझ्या वचनाद्वारे तू बोललेला आहेस आणि याचा प्रत्यक्ष अनुभव प्रत्येकाच्या जीवनात तू दे. पवित्र आत्म्याद्वारे प्रत्येकाशी बोल, वचनाद्वारे प्रत्येकाशी बोल, प्रार्थनेद्वारे प्रत्येकाशी बोल, परिस्थितीद्वारे देखील प्रभू तू प्रत्येकाची भेट घे. आम्ही तुझी इच्छा ओळखावी, तुझी वाणी ऐकावी, यासाठी ऐकणारे कान तू आम्हाला असते. जे आजारी आहेत अशा प्रत्येक व्यक्तीसाठी आम्ही मागतो प्रभू.
येशू ख्रिस्ताला बसलेल्या फटक्याद्वारे आम्हाला आरोग्य मिळालेलं आहे असं तुझं वचन आहे. तुझं वचन आम्ही प्रत्येक आजारांसाठी क्लेम करतो आणि तुझं वचन पाठव आणि येशू ख्रिस्ताच्या नावात प्रत्येक व्यक्तीला तू आरोग्य यावेळा परमेश्वरा आज तुझं वचन पाठव. आपल्या शरीरात मी बरी झाली आहे, मी बरा झालो आहे याचा अनुभव याच क्षणाला तू दे. कारण तुझं वचन रेमा हे त्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनापर्यंत आत्म्यापर्यंत पोहोचले. तुझ्या हातात तुझी शांती, तुझा आनंद आम्हा सर्वांना तू दे. आमच्या जीवनाविरुद्ध, आमच्या मंडळीविरुद्ध, आमच्या कुटुंबाविरुद्ध काम करणाऱ्या हर एक दुष्ट आत्म्यांना येशूच्या नावात आम्ही थरकावतो, त्याने निघून जावं. पवित्र आत्मा आम्ही तुला मोकळीक देतो. आमच्या जीवनाचं नियंत्रण, आमच्या मंडळीचं नियंत्रण आणि आमच्या प्रत्येक व्यक्तीचं नियंत्रण हे तुझ्याकडे असावं. तू प्रत्येकाला चालवावंस अशा आम्ही तुझ्याकडे प्रार्थना. धन्यवादासहित आम्हा सर्वांचं जीवन तुझ्या हातात आहे. येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात प्रार्थना केली म्हणून आमेन.